नमस्कार मंडळी, वेलकम टू मिनी ब्लॉग. तर तुम्ही जो हा पिवळा गुलाब बघताय ना, तर त्याची हुंडी ना मी 2 वर्षांपूर्वी बाजारातून आणून लावली होती. तर हुंडी लावल्यापासून ना त्याची एकही फांदी कट केली नव्हती. तो खूप मोठा उंच झाला होता. त्याच्यामुळे मग त्याची फांदी कट करावी लागली आणि फांदीला बघू शकता तुम्ही किती फुलं आणि कळ्या आहेत. आता हिवाळा चालू झालाय ना, त्याच्यामुळं ना माझे ओठ खूप जास्त सुकलेत आणि ओठ खूप उकललेत. त्याच्यामुळे मी स्ट्रॉबेरी फ्लेवरचं लिप बाम लावले. तर इथं ना दिवसभर इथं माकडांचा अगदी धुमाकूळ चालू असतो. दिवसभर म्हणजे पुढून आणि हाय घरापाठीमागून सुद्धा बंटी येतात. बबली. तर हाय बंटी. हाय बंटी. हाय. इथं ना माकडांच्या आणि कुत्र्यांच्या भीतीमुळेच ना इथं हिरूला धान्य वाळत घातलं होतं. मग राखण करायला ठेवलं होतं. जावा. तर हिरू बाय. आणि मनू शाळेत गेल्या ना, मग मला थोडासा वेळ भेटतो काही घरची कामं करायला. मग त्याच्यामुळं ना मस्त असे गुलाबजाम बनवले. तर संध्याकाळी आल्यानंतर त्या गुलाबजाम खाण्यासाठी म्हणजे त्यांना खूप आवडतात गुलाबजाम त्याच्यामुळं. तर तुम्ही पण गुलाबजाम खाऊन घ्या आणि चॅनलला ना मात्र जाता जाता सबस्क्राईब करून जावा. बाय बाय.